25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ। संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41। सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम कैलासवासी शेंडगे बापू, नानासाहेब सगरे, स्वर्गीय अण्णा सगरे, आदरणीय आबांना आणि त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्राची शेवटची ओळख असलेले या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आणि त्याचबरोबर आपल्या भागातील जी काही मंडळी मायाच्या चिंचलीच्या यात्रेला गेलेली आहेत, मी यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा देतो आणि या सर्वांचा प्रवास सुखकर होईल अशा शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो। आजची आपली सभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवरती पार पडते। साधारण 145 गावांमध्ये गेल्या 8 ते 9 दिवसांमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला। सुदैवानं चांगली लोक अवतीभोवती मिळाली म्हणून वयाच्या 26व्या वर्षी सुद्धा जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं पॅनल मी उभा करू शकलो आणि आज ग्रामीण भागातून मिळणारा प्रतिसाद बघितल्यानंतर येत्या काळामध्ये जिल्ह्याला दिशा देणारा मतदारसंघ जर कुठला असेल तर तो तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघच असेल हा विश्वास मला आपल्याला सर्वांना व्यक्त करायचा आहे। 10 जिल्हा परिषद सदस्य, त्यापैकी एका जिल्हा परिषदेचा चिंचणीचा निकाल पिंटूभाऊ लागलेला आहे। आज ज्यावेळेस या परिसरामध्ये मी फिरतोय, इथल्या अडचणी समजून घेतोय, इथली उमेदवारी देत असताना इथल्या लोकांनी ज्या माणसाला लोकांच्या अडचणी सोडवताना बघितलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून लोकांनी जी अडचण व्यक्त केली त्या अडचणीवरती काहीतरी निरसन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला आहे। असे उमेदवार आम्ही आपल्याला जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला दिलेले आहेत। मला एका गोष्टीचा अभिमान वाटतोय की आज नांगोयासारख्या लहानशा गावातून काम चांगलं केलं, आदर्श गाव घडवलं म्हणून तिथल्या सरपंचांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होतोय। आज या एका निकषावरती इथली जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्ही तुम्हाला दिलेली आहे। मला विश्वास आहे की येत्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे जिल्हा परिषद गट जर काढले तर दादासाहेब कोळेकरांच्या नेतृत्वामध्ये आणि मानेताईंच्या नेतृत्वामध्ये कुच्ची जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रामध्ये सरस ठरल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। गेल्या वर्षभरामध्ये काम करताना खरं तर कोकळे विधानसभेच्या वेळेला बरेच लोक रोहित पाटील फार मागे पडतील असं म्हणत होते। आजूबाजूची सगळी गावं 3 अक्षरी पुढे असताना कोकळ्यानं मात्र थोडासा आशीर्वाद कमी दिला, पण त्यामुळे
कधी निराशा मनामध्ये आली नाही. ज्या लोकांनी अडचणीच्या काळामध्ये आपल्या बरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली, त्या लोकांच्या बरोबर लोकांनी आशीर्वाद दिल्यानंतर आणि संधी दिल्यानंतर आपण सुद्धा ताकदीने उभं राहिलं पाहिजे ही भूमिका ठेवून गेली 1 वर्ष आम्ही काम करतोय. आज तालुक्यामध्ये आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, वेगवेगळ्या गावांच्या ग्रामपंचायतीच्या इमारती असतील, तलाठी कार्यालय असतील, गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यांची परिस्थिती सगळीकडेच दयनीय आहे. पण राज्य शासनाकडून येत्या मार्च मध्ये कवठेमंकाळ तालुक्यातल्या तासगाव तालुक्यातल्या रस्त्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी येत्या अधिवेशनामध्ये मिळवण्याचं काम आम्ही करू. आज गेल्या 4 वर्षामध्ये कोकणामध्ये, आणि त्यामध्ये प्रमुख काम जर गेल्या वर्षभरातलं काय कोकणामध्ये झालं असेल तर इथल्या सर्व लोकांनी ग्रामपंचायतीची इमारत आम्हाला नवीन मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी इथल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंचांनी केली होती. त्याप्रमाणे मातोश्री योजनेतून साधारण 25 लाख रुपये आणि त्याच्यानंतर आमदार फंड असेल आणि डीपीडीसी असेल या माध्यमातून 20 लाख रुपये असा 45 लाख रुपयांचा निधी फक्त ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी कोकणामध्ये दिला. आणि त्यानंतर दलित गावठाण व चर्मकार वस्तीसाठी 13 लाख रुपये, आंबेडकर वस्ती कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 5 लाख रुपये, ओलेकर वस्तीचं खडीकरण आणि मुरमीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये, धरणमळा अंगणवाडी इमारतीसाठी 12.5 लाख रुपये, जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील अंगणवाडी इमारतीसाठी 12.5 लाख रुपये, मॉडेल स्कूल जिल्हा परिषद यासाठी सुमनताईंच्या माध्यमातून शिफारस केली होती त्यासाठी 42 लाख रुपये, नंदीवाली वस्तीच्या सभा मंडपासाठी 10 लाख रुपये, नंदीवाली चव्हाण वस्तीमध्ये भगीरथ योजनेच्या माध्यमातून 24 तास लाईट देण्याचं काम त्यावेळेस आपल्या शिफारसीने झालं. आणि चावडी तलाठी इमारती कार्यालयासाठी सुद्धा 15 लाख रुपये देण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये कोकणामध्ये आपण केलेलं आहे. आज संबंध तालुक्यामधून पाणी पूर्वी मागणी असायची, कवठेमंकाळ तालुका दुष्काळग्रस्त आहे. स्वर्गीय आबांना हा मतदारसंघ जोडल्यानंतर आबांनी पाणी आणण्याचं काम केलं. गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 4 वर्षामध्ये पाण्याची व्याप्ती वाढली. लोकांनी मागणी केली की पाणी आता दारापर्यंत आलेलं आहे, पण पाणी द्यायचं म्हणलं की अडचण होते, वीज उपलब्ध नसते, रात्री बेरात्री उठून आम्हाला जावं लागतं आणि पाणी सोडावं लागतं. सर्वसामान्यांच्या मागणीचा विचार करून तालुक्यामध्ये नवीन पहिलं सबस्टेशन जर मंजूर करण्याचं काम कुठं आपण केलं असेल तर ते कोकणामध्ये केलं. आज कोकणाचं सबस्टेशन दिमाखामध्ये उभं आहे आणि कोकणाचं सबस्टेशन उभं झाल्यानंतर नांगोळ्याला सबस्टेशन आपण उभं केलं, दुधेबावीला सबस्टेशन उभं केलं, कोंबडोळीला सबस्टेशन आता आपण मंजूर करून आणलेलं आहे. एकूण कवठेमंकाळ तालुक्यामध्ये 4 नव्यानं सबस्टेशन आणण्याचं काम हे गेल्या वर्षभरामध्ये आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे माझी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहाल अशी अपेक्षा मी आज या ठिकाणी व्यक्त करतोय. तुम्ही विधानसभेला मला आशीर्वाद दिला आणि विधानसभेनंतर अगदी राज्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं काम गेल्या वर्षभरामध्ये आम्ही करू शकलो. आज ग्रामीण भागातल्या तरुण बेरोजगारांना आपण सर्वांनी काम देण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेले अनेक वर्ष एमआयडीसी झाली पाहिजे यासाठी या परिसरातले अनेक नेते प्रयत्न करत होते. आबांनी ते स्वप्न बघितलं, पण काही लोकांनी त्यावेळेस त्यामध्ये थोडा घातला. आबा थोडेसे नमायचे, पिंटू भाऊ मी अजिबात नमत नाही. मी आपल्याला एक सांगतो की त्यावेळेस अगदी काही लोकांचा विरोध पत्करून अंगावर लोक घातली. अधिकारी ऐकायला तयार नव्हते. मी स्वतः मणेरत्रीच्या माळावरती होतो. आमच्या समोरच्या व्यक्तीला फोन आला
आणि अधिकारी ऐकतच नाहीत म्हणल्यावर तो रॉकेलचं कॅनच घेऊन आला. आता रॉकेलचं कॅन घेऊन आल्यानंतर मला कॉन्फिडन्स तरी पेटवून घेत नाही, पण अधिकाऱ्यांना कॉन्फिडन्स नव्हता. आपण सर्वांनी अधिकाऱ्यांकडून त्यावेळेस मोजणी पूर्ण करून घेतली. तिथल्या रस्त्यांसाठी, तिथल्या पाण्यासाठी नव्यानं 18 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आज त्याचं तिथं काम चालू आहे. काल परवा कुणीतरी मला विचारलं की रोहित पाटील MIDC उभा करणार होते, काय झालं? एखाद्या मातेनं मुलाला जन्म जरी द्यायचं म्हणला तरी 9 महिन्याचा काळ लागतो. मी आमदार होऊनच 1 वर्ष झालेला आहे. मी आमदार झाल्यानंतर 18 कोटी रुपये MIDC साठी आम्ही मंजूर केले. मने राजुरीच्या पात्रामध्ये आता नव्यानं 40 कोटी रुपये उद्याच्या रस्त्यांसाठी मंजूर होणार आहे. पुढच्या मे महिन्यामध्ये आम्ही काही कंपन्यांशी करार करून या मतदारसंघामध्ये नवीन कंपनी आणणार आहे. आज हे मला म्हणतायत MIDC उभा करणं येड्या गबाळ्याचं काम नाही. कदाचित माझं वय 25 वर्ष त्यावेळेस होतं, आज 26 वर्ष आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं त्यामध्ये प्रगती करू शकलो. पण मला येडा गबाळा म्हणत असताना ग्लुकोज फॅक्टरीचं काय झालं? मला येडा गबाळा म्हणत असताना साखर कारखान्याचं काय झालं? मला येडा गबाळा म्हणत असताना दूध संघ लोकांच्या मालकीचा असताना आपल्या मालकीचा कुणी करून घेतला? याचं उत्तर सुद्धा तुम्हाला लोकांना द्यावं लागेल. आणि याचं जर उत्तर कुणी देऊ शकलं नाही तर या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता तुम्हाला माफ करणार नाही, हे सुद्धा मला आज या ठिकाणी सांगायचं आहे. एक वैशिष्ट्य या सर्व लोकांचं वाटतं. नगरपंचायत आली, नगरपंचायतीला हे सगळे एकत्र आमच्या विरोधात आले. त्याच्यानंतर निवडणूक आली. निवडणूक संपताना निवडणुकीच्या पहिल्या दिवशी एकमेकाला मिठी मारतात आणि निवडणुकीच्या निकाला दिवशी एकमेकांचा इतका तिरस्कार करतात की पुढच्या निवडणुकीशिवाय एकमेकांचं तोंड बघत नाही. आता निवडणुकीमध्ये कशावरनं फाटक असेल हे मी सांगायची आवश्यकता नाही, पण नगरपंचायत झाली, त्याच्यानंतर बँक आली, बँकेला सगळे एकत्र विरोधात, बाजार समितीला सगळे एकत्र विरोधात, विधानसभा आली. विधानसभेला फाटण्याचं कारण फार मोठं आहे असं मला समजतं. मला वाटलं 3 वेळा धोका खाल्ल्यानंतर 4थ्या वेळेला तरी आता एकत्र येणार नाही. मला आज अजितदादा हयात नाही. काही दिवसांपूर्वी अजितदादांचाच फोन आला होता की उद्याच्या काळामध्ये आपण एकत्रित येण्याची पावले आपण आखतोय आणि तू तुझ्या मतदारसंघातल्या घड्याळावरती लढणाऱ्या लोकांशी बोलून घे. मी म्हणलं मी तासगाववाल्यांशी बोलू शकत नाही, कवटेमंकाळवाल्यांशी बोलू शकतो, पण त्याच्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की पुन्हा सगळे एकत्र आमच्या विरोधात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी हे सगळे पुन्हा एकत्र आले. या सगळ्यांना एकत्र आल्यानंतर आपण ताकदीनं पॅनल उभा करू असं वाटलं, पण काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातली परिस्थिती बघितल्यानंतर अर्ज भरायच्या आदल्या दिवशी मला शेवटच्या दिवशीच्या आदल्या दिवशी मला फोन आला की 2 जागा आम्ही तुम्हाला सोडतो, 2 जागा आम्ही सगळ्यांच्यात मिळून देतो. मला प्रश्न पडला असा अचानक प्रस्ताव का आला असा. पुन्हा मला कळलं 4 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य उभा करायला आणि पंचायत समिती गणात 8 उमेदवार उभा करायला यांना उमेदवार सुद्धा सापडत नव्हते अशी परिस्थिती यांची तयार झाली होती. उमेदवार मिळवायला लोकांच्या संपर्कामध्ये राहावं लागतं आणि जे लोक लोकांच्या मध्ये येत नाहीत, निवडणुका आल्यानंतर आमच्यावरती आरोप करून निवडणुका उभ्या करायच्या या एकमेव उद्दिष्टाने जी लोक एकत्र येतात त्या लोकांना या मतदारसंघातली लोक स्वीकारणार नाहीत हे या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी दाखवून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं एक चांगला जाहीरनामा या मतदारसंघामध्ये या निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही सर्वजण घेऊन उतरलेलो आहे. विधानसभेला तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला. एखाद्या लग्नामध्ये आपण जेवायला बसलो आणि ओळखीचा वाढपी दिसला की थोडस चेहऱ्यावरती हसू येतं की वाढपी आपला असलं म्हणजे ताटात 2 घास जास्त येतात.
आज जसा आमदार आपला असला पाहिजे असं वाटतं, तसा जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा आणि पंचायत समितीचा सदस्य सुद्धा आपल्या विचारांचा असला तर तुम्ही ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा अधिक प्रभावीपणाने काम करून मी पूर्ण करू शकेल असं आम्हाला सर्वांना वाटतंय. त्यामुळं हेवे दावे बाजूला ठेवून इतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य न देता तुम्ही सर्वजण चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभा राहाल, चांगल्या विचारांच्या पाठीमागे उभा राहाल आणि काम करणाऱ्या लोकांना निवडून द्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आज कोकळे गावातील आणि कोकळे गणातील सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि पंचायत समितीचा उमेदवार हा महत्वाचा असतो. आज पैसे देऊन मत विकत घ्यायचा प्रयत्न काही लोक करतात आणि लोक म्हणतात आमचं कुठं जिल्हा परिषदेत काम आहे, आमचं कुठं रोज पंचायत समितीत काम आहे. पण मी लोकांना सांगू इच्छितो तुम्हाला जे घरकुल येतं ते पंचायत समितीच्या माध्यमातून येतं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येतं. पेन्शन योजना पंचायत समितीच्या माध्यमातून, बीडीओच्या माध्यमातून प्रभावीपणाने राबवल्या जातात. अन्नधान्य वाढवून घ्यायचं म्हणलं तर त्यासाठी या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था निश्चितपणाने चांगलं काम करू शकतात. तुमच्या आमच्यासाठी बांधणारे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य पाहिजेत आणि यासाठी तळमळीने गेली 8 दिवस आम्ही 140 गावांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या गावांमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न केला. फक्त लोकांना ही भूमिका समजावून सांगण्यासाठी आम्ही लोकांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जसं माझ्यावरती विश्वास ठेवला, या मतदारसंघातल्या मायबाप जनतेला मी विनंती करेन की आपल्या विचारांच्या पाठीशी असलेल्या लोकांना तुम्ही निवडून द्या. या मतदारसंघामध्ये चांगलं काम करून दाखवण्याची धमक ही जशी आमच्यात आहे तशी आमच्या उमेदवारांच्या मध्ये देखील आहे. एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो. कवठेमंकाळ तालुक्याचं नाव हे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक प्रगतशील तालुका म्हणून पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक आमच्यात आहे आणि येत्या 10 वर्षाच्या काळात ते मी करून दाखवेन हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ.